श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र। जिल्हा नियोजन समितीच्या 703 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी। 12वी परीक्षेत पहिल्याच दिवशी 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल। ऊर्जा क्षेत्रातल्या संशोधनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधनाला अमेरिकी पेटंट। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती। नांदेड जिल्ह्याच्या 2025-26 या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 703 कोटीच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली। पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची 30 जानेवारीला बैठक झाली। या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं। 12वीच्या परीक्षांना 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पहिल्याच दिवशी कंधार तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। या दरम्यान परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत। परीक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखवणाऱ्या केंद्र प्रमुखांवर पर्यवेक्षकांवर त्यांनी कारवाई केली। परीक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व तसंच कलशारोहण सोहळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। येत्या 5 वर्षांमध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मतदार आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा नांदेडमध्ये पार पडली। यावेळी केलेल्या भाषणात लाडक्या बहिणीसह कोणतीही योजना बंद पडणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली। दुष्काळ निर्मूलनासाठी बंद पडलेल्या विविध योजना पुन्हा सुरू करत असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली। उद्योग मंत्री उदय सामंत काल नांदेड दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला। नांदेड यवतमाळसह 5 विमानतळाचं लवकरच खासगी कंपनींकडून MIDC कडे हस्तांतरण करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। या विमानतळांवर नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती सामंत यांनी दिली। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने आणि डॉक्टर झोएक शेख यांच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झालं आहे। मानवी मूत्रापासून तयार झालेल्या कार्बन पदार्थाचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करण्याबाबतचं हे संशोधन आहे। इलेक्ट्रिक वाहनांसाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो। दरम्यान विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती CP राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला। या दीक्षांत समारंभात विद्यापीठ परिक्षेत्रातील 4ही जिल्ह्यातील एकूण 21,055 विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संजय अंबादासराव जोशी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप भोजू सिंग राठोड यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलं। नवी मुंबई सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांनी 6 फेब्रुवारी रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला। राज्य शासनानं अभिजित राऊत यांची नांदेडहून छत्रपती संभाजीनगर इथे वस्तू आणि सेवा कर विभागाचे सह-आयुक्त म्हणून बदली केली। कर्डिले यांनी राऊत यांच्याकडून पदभार स्वीकारला। भोकर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीचं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। 14,51,65,000 रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली आहे। लोहा तालुक्यात किवळा इथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला होता। बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी किवळा इथल्या 10 किलोमीटर परिघात अलर्ट झोन घोषित करण्यात आला होता। विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांनंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात आली। जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड या 10 तालुक्यात हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्व 70 रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरवर QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे तिकीट खरेदी आता अधिक सोपी झाली आहे। नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोळे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।